जिओ टॅग घ्या माझ्याकडे आहे. हा माझ्याकडे आहे. शिवाई शिंदे सर चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे. सर कसं दिसणार ते असलं तरी सर दिसायला पाहिजे ना. त्या लिंक वर बरोबर 11 वाजता सर्वांनी रोज आता हे उद्घाटन झाले ते जाहीर करतो. जॉईन व्हायचं नाही. पाठवली. जॉईन व्हा सर सगळे.
अरविंदराव चालू करूया थोड्या वेळात, आता कांबळे सर प्रस्तावित करतील त्याच्यानंतर. हो 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 हो. सर्वप्रथम कार्यक्रमाला थोडा उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पाटील सर यांचे या कार्यक्रमात स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख वक्ते, एक थोर ग्रामीण साहित्यिक डॉक्टर अरविंद हंगरगीकर सर यांचंही या कार्यक्रमात स्वागत करतो. हंगरगीकर सरांना ऐनवेळी आम्ही बोलायला सांगितलं, विनंती केली आणि त्यांनी या कार्यक्रमाला होकार दिला. याबद्दल तर आम्ही आपले सुरुवातीलाच आभारी आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही साजरा करतो. या सुरुवातीच्याच कार्यक्रमाला थोडंसं प्रास्ताविक या नात्यानं बोलताना काही गोष्टी आवर्जून सांगाव्या लागतात. की मराठी भाषा जी आहे ती महाराष्ट्रात राहणाऱ्या समग्र मराठी माणसाची भाषा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर, देशात इतरत्र ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो त्या त्या ठिकाणी त्यांनी आपली मराठी भाषा आणि मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी भाषा जर टिकली, मराठी भाषेचं संवर्धन झालं तरच मराठी संस्कृती टिकेल, तिचं संवर्धन होईल. म्हणून प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य आहे की मराठी भाषा संवर्धन करणे, मराठी भाषा जोपासणे, मराठी भाषेचा विकास करणे आणि मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा विकास करणे, संवर्धन करणे. आज मराठी भाषेवर बऱ्याच भाषेची आक्रमणं झालेली आहेत. अलीकडं मराठी भाषेत तर बरेच शब्द जे आहेत ते परकीय शब्द वापरले जातात. जरी असं असलं तरी अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून, त्याच्या अगोदरच्या काळापासून अनेक राजकीय आक्रमणं झालेली आहेत आणि त्या आक्रमणामध्ये मराठी भाषा संपते की काय अशा पद्धतीची शंका त्यावेळेला निर्माण झालेली आहे. परंतु ज्या ज्या वेळेला अशी शंका निर्माण झाली त्या वेळेला तत्कालीन विचारवंतांनी, संतांनी, थोर व्यक्तींनी त्या भाषेला आपल्या तळहातावर तोलून मापून धरलेलं आहे. तस आज आपली एक जबाबदारी आहे की आपणही तशाच प्रकारे आपल्या भाषेचं संवर्धन करणं, आपली भाषा आपल्या तळहातावर तोलून मापून धरणं आणि मराठी भाषेचा विकास करणे, मराठी संस्कृतीची जोपासना करणं. यानंतर मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि माननीय डॉक्टर सचिन लोंढे सर यांना विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे. लोंढे सर. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अरविंद हंगरगेकर, तसेच तुळजापूर तालुक्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हंगरगा या गावचे आहेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण त्यांच्या तालुक्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांचं उच्च शिक्षण जे आहे, MA जे आहे ते पुण्यामधून नावाच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांचं ते पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं MPhil शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि PhD जी आहे ती बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथून त्यांनी पूर्ण केलेली आहेत. तर त्यांचा साहित्याविषयीचा जो एक अनुभव आहे, मराठी भाषेचा जो एक अनुभव आहे तो अतिशय
अतिशय चांगला म्हणता येईल. त्यांचे विविध कार्यक्रम आपण युट्यूबला, फेसबुकला जर सर्च केले तर महाराष्ट्र राज्यामधील जे नावाजलेली महाविद्यालय आहेत, नावाजलेल्या काही संस्था आहेत, त्या ठिकाणी त्यांचे कविता सादरीकरणाचे असतील, त्यांची व्याख्यान असतील, ही सर्व मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. त्याला उत्तुंग असा प्रतिसाद देखील लाभत असतो. असे हे नवीन स्पीकर ज्याला आपण म्हणूयात, नवीन कवी म्हणूयात, असे आपल्याला आज लाभलेले आहेत. ते ऐक्या वेळीचं आमंत्रण त्यांनी अगदीच मनापासून स्वीकारलं. मी आमच्या महाविद्यालयातर्फे कृषी आणि मराठी विभागातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत जे आहे मराठी भाषा संवर्धन काळाची गरज याविषयी त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आवाज येतोय माझा? हो, हा, येतोय येतोय येतोय. येतोय. हा, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, KN भिसे महाविद्यालय कुर्डुवाडी या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर RR पाटील सर, या कार्यक्रमाचे आयोजक, मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे सर, त्याचबरोबर सहकारी प्राध्यापिका आमच्या भगिनी डॉक्टर सारिका मोहिते, डॉक्टर सचिन लोंढे, त्याचबरोबर महाविद्यालयातील आमचे सन्मित्र डॉक्टर अतुल कदम, इतर सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सकाळी 9:30 वाजता सचिन सरांचा फोन आला आणि असा आमच्या इथे कार्यक्रम आहे आणि तुम्ही व्याख्यान द्या असं ते मला म्हणाले. आणि सचिन सरांचा निरोप असल्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही. मी लगेच त्यांना होकार दिला आणि आता तुमच्या पुढे उभा आहे. आपल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये मागे एकदा मला येण्याचा योग आला होता. खरं तर मला त्यावेळी सचिन सरांनी शब्द दिला होता की मी आमच्या महाविद्यालयात तुम्हाला एक दिवशी नक्की बोलवणार आहे आणि मी त्या एका दिवसाची आजपर्यंत वाट पाहत होतो. आज या आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधायला उभा आहे. खरं तर प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधण्यात अधिक मजा आली असती, अधिक बोलता आलं असतं, अधिक समजून घेता आलं असतं, अधिक सांगता आलं असतं. परंतु काळानं घालून दिलेली बंधनं पाळून आज आपण या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याच्या निमित्तानं एकत्रित जमलेलो आहोत. मला विषय दिलेला आहे मराठी भाषा संवर्धन काळाची गरज. या विषयाच्या अनुषंगानं मी माझी मांडणी तुमच्या समोर ठेवणार आहे. अर्थात या मांडणीमध्ये जी मतं मी व्यक्त करणार आहे ती माझी स्वतःची मतं आहेत. ती सर्वांनी मान्य करावीच असा काही आग्रह नाही, परंतु मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगानं मला जे जे महत्त्वाचं वाटतं ते मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात एक माय मानतो मराठी. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेविषयीच्या संदर्भानं या ज्या ओळी लिहिल्या त्या ओळी खरे तर आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात साठवून ठेवल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे. आता भाषा संवर्धन करणं ही काळाची गरज आहे असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थानं मराठी भाषेविषयीची चिंतनाची दिशा आपल्याला सापडायला लागते. आता बघा की भाषा संवर्धन करणं हा काही आजचा प्रश्न नाही, हा संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून निर्माण झालेला प्रश्न आहे. मग भाषा संवर्धित झालेलीच आहे, फक्त भाषेचा विकास करत असताना आपण कुठं कमी पडत आहोत हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मराठी भाषेला खूप समृद्ध आणि मोठी परंपरा असलेली दिसून येते. या परंपरेनं मराठी भाषेला विकसित आणि विस्तारित करीत आणलेलं आहे. मग अशा मराठी भाषेचे पाईक म्हणून आज वर्तमानामध्ये आपली काय जबाबदारी आहे हे प्रत्येकानं ओळखणं खरं तर गरजेचं आहे. जीवन जगताना भाषा हा एक महत्वाचा घटक आहे, अनन्यसाधारण महत्वाचा घटक आहे. कारण आपला जो दैनंदिन व्यवहार आहे तो भाषेच्या माध्यमातून होत असतो आणि भाषेच्या माध्यमानेच आपण विचारांचं आदान प्रदान करतो,
भाषेच्या माध्यमातून खरं तर भावनांचं देणं घेणं आपलं सुरू असतं. मग अशी भाषा, एवढ्या गरजेची भाषा, एवढी आवश्यक असणारी भाषा आज मरणाच्या दारावरती येऊन ठेपली आहे. याला जबाबदार कोण? इथपासून खरं तर या व्याख्यानाच्या विषयाला सुरुवात होते. ही आजच्याच काळाची गरज आहे का भाषा संवर्धन करणं? नाही, ही काळानुरूप निर्माण झालेली गरज आहे. परंतु आजची जर परिस्थिती विचारात घेतली, आता डॉक्टर प्रकाश कांबळे सरांनी खरं तर एक महत्वाचं विधान केलं त्यांच्या प्रास्ताविकामधून, की त्या त्या काळामध्ये अभ्यासकांनी, संत महंतांनी, राजा महाराजांनी भाषेचं संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे. मग आज वर्तमानात नेमकं काय होतं आहे, नेमकं कोण कुठं कमी पडतो आहे, याचाही विचार करणं गरजेचं आहे. शासनानं परिपत्रक काढलं की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला पाहिजे, आणि मग महाविद्यालयांनी केला पाहिजे, शासकीय कार्यालयांनी केला पाहिजे. एवढंच काय, एसटी महामंडळात सुद्धा आम्ही गेली 4-5 वर्ष झालं कार्यक्रम करतो भाषा संवर्धन पंधरवड्याचा. मग शासनानं परिपत्रक काढलं म्हणून कार्यक्रम करायचा आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या संदर्भानं वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायच्या, व्याख्यानं करायची, आणि याच्यानंतर काय? मग काहीच नाही. एकतर पूर्वी आपण काय करत होतो, 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जायचा. सण आणि उत्सवासारखा एक दिवस मराठी भाषेच्या संदर्भानं आपण सगळेजण जागरूक व्हायचं, आणि त्यानंतर पुन्हा मराठी भाषेची पूर्वीसारखीच अवस्था आपल्या संदर्भानं होत असायची. मग मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याची गरज का आहे? का करायचा साजरा? कुणासाठी करायचा साजरा? तर खरं तर या भाषा संवर्धन पंधरवड्याची गरज शिक्षकांपेक्षा, प्राध्यापकांपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये अधिक निर्माण होणं गरजेचं आहे. आपण विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या दिशेनं कसं घेऊन जातो, मराठी भाषेच्या संदर्भानं आपण विद्यार्थ्यांना कसं प्रोत्साहित करतो, या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेणं आणि त्यातून भाषा संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. निबंध लेखन करायला लावणं, कविता म्हणायला लावणं हे या स्पर्धेचा भाग झाला, बरोबर आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थी तशा पद्धतीचं वर्तन करतायत का, होतोय का, या साध्या साध्या गोष्टी जरी विचारात घेतल्या तर आपण भाषेचं खूप मोठं संवर्धन करू शकतो. आणि ते काळाच्या अनुषंगानं आता गरजेचं होऊन बसलेलं आहे. आज जागतिकीकरणाचा काळ आहे, माणसाला यांत्रिकीकरणाचं रूप प्राप्त झालेलं आहे. मग अशा झपाटलेल्या काळात यांत्रिकीकरणाने क्रांतिकारक बदल मानवी समाज जीवनात घडवून आणलेले आहेत. मग अशा काळात भाषा कुठं आहे याचाही विचार होणं खरं तर खूप गरजेचं आहे. डॉक्टर दत्ता भोसले यांनी संस्कृतीला उबदार वस्त्राची उपमा देत असताना भाषा आणि संस्कृती यांचा समन्वय साधून समाज कसा विकसित होत असतो याविषयी जागतिकीकरण आणि लोकसंस्कृती या संदर्भानं त्यांची मांडलेली मतं खरं तर या दृष्टीनं खूप महत्वाची ठरतात. की भाषा आणि संस्कृतीचा खरंच समन्वय आहे का, आणि भाषा संस्कृतीला प्रवाही कशी ठेवते याविषयीचं त्यांनी केलेलं विवेचन खरं तर भाषा संवर्धनाच्या अनुषंगानं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे, असं मला वैयक्तिकरित्या या ठिकाणी वाटतं. आज मराठी भाषेचा जर आपण सूक्ष्म पद्धतीनं विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की मराठी भाषेला तिच्याच घरामध्ये परकेपण भोगावं लागत आहे, परकेपणाच्या भावना तिला स्वीकाराव्या लागत आहेत. त्या पद्धतीची वागणूक आज आपण मराठी भाषेला देतो आहोत. याचा कुठंतरी भावनिक पातळीवरती जाऊन प्रत्येकानं विचार करणं ही काळाची गरज आहे. का बरं असं परकेपण मराठी भाषेला तिच्याच घरामध्ये येत आहे? इथे जर आपण विचार करायला सुरुवात केली तर तो विचार आपल्या स्वतःपासून आपण केला पाहिजे. खरंच आम्ही मराठी भाषेचा पाहिजे तेवढा वापर करतो का? खरंच आम्ही मराठी भाषेला आमच्यामध्ये पाहिजे तेवढं स्थान दिलेलं आहे का? एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की अनेक इतर राज्यातले लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, आपल्या गावात आले, आपल्या शहरात आले, त्यांचे व्यवसाय त्यांनी उभे केले. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी मराठी भाषा शिकली, मराठी भाषेचा ते वापर अत्यंत छान पद्धतीने करू लागलेले आहेत. पण आपण मराठी भाषिक लोक असून सुद्धा एखाद्या अशा दुकानी जर आपण गेलो तर त्याला मराठी येत असताना सुद्धा विनाकारण आपण त्याला हिंदी मधून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आता हिंदी बोलू नये अशा मताचा मी नाही, किंवा इंग्रजी भाषेचा त्याग करावा अशाही मताचा मी नाही. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला त्रिभाषा सूत्री सांगितलेलीच आहे की तीनही भाषेचा वापर आपल्या जीवनामध्ये केलाच पाहिजे, परंतु लोकभाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, हाही अट्टास यशवंतराव चव्हाणांनी धरलेला होता. मग मला सांगायचं हे आहे की साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला भाषेचं संवर्धन करता येऊ शकतं.
की त्या व्यापाऱ्याला, त्या दुकानदाराला मराठी भाषा चांगल्या पद्धतीनं समजत असताना सुद्धा विनाकारण आपण त्याला हिंदीमधून बोलण्याचा प्रयत्न करतो. मग इथं आपली मराठी भाषेविषयीची अस्मिता जाते कुठं, हा खरा प्रश्न आहे. का गरज वाटते आपल्याला की त्याला आपण हिंदीमधून बोललं पाहिजे आणि तो आपल्याला मराठी संवाद साधत असतो. ह्या छोट्याशा प्रसंगातून सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणून माझी मराठी भाषा, म्हणून आपली मराठी भाषा आपल्याच घरामध्ये परकेपणाची भावना घेऊन जगते आहे, परकेपणाच्या भावनेनं ती वागते आहे. उंबऱ्यातच तिला जीव तोडण्याची वेळ, जीव जाण्याची वेळ तिची आलेली आहे. अशा पद्धतीनं मराठी भाषा गुदमरते आहे. तर तिला आपण आता मुक्त केलं पाहिजे, तिला मोकळा श्वास घेण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे आणि ती सुरुवात आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. खरं तर विंदा करंदीकरांच्या ओळी या संदर्भाने मला आठवतात. त्या ठिकाणी त्या ओळी मराठी भाषेला अत्यंत चपकलपणे लागू पडतात. ते काय म्हणतात बघा की असा मी तसा मी कसा मी, असा मी तसा मी कसा मी, कळेना स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. आणि हीच अवस्था मराठी भाषेची झालेली आहे की स्वतःच्याच घरी तिला दुराभावाची भावना मिळते आहे. त्यामुळं मराठी भाषेच्या संवर्धनाची खरं तर आज गरज निर्माण झालेली. आज आपण सगळेजण मराठी भाषेच्या संदर्भानं बोलतो, मराठी भाषेचा जागर करण्याचा प्रयत्न करतो, मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपल्या सगळ्यांची तळमळ सुरू आहे. परंतु जर आपण बारीक गोष्टीचा जर विचार केला तर आज जर थोडा सर्वे जर आपण केला तर अनेक मराठी शिकविणाऱ्या शिक्षकांच्या, प्राध्यापकांचे, अधिकाऱ्यांची मुलं ही इंग्रजी भाषेतूनच शिक्षण घेतात. त्यांना इंग्लिश मिडियमच वेळ आहे की इंग्रजी माध्यमातूनच माझा मुलगा शिकला पाहिजे तरच त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकतं, असा एक समज आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही मग काय करतो की आपल्याच घरापासून जर सुरुवात होत नसेल तर मग इतरांनी आपला आदर्श काय घ्यावा. आज मी तुमच्या पुढे जेव्हा बोलतो आहे तेव्हा त्या गोष्टी मी खरंच आत्मसात करतो का, त्या गोष्टी मी स्वतः कृतीत उतरवतो का, हे बघणं म्हणजे भाषेचं संवर्धन करणं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. शब्द असतात, त्या शब्दांनी भाषा बनते, भाषेतून साहित्य निर्माण होतं आणि साहित्य संस्कृतीला समृद्ध करतं. ही शब्दाची आणि संस्कृतीची आणि साहित्याची एक साखळी प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि आजपासून इथून पुढेही चालूच राहणार आहे. मी तुम्हाला मगाशी एक विधान केलं की भाषा संवर्धनाची गरज ही काय आजच्याच काळात निर्माण झाली असं नाही. कांबळे सर म्हटले तसं आहे की पूर्वीपासून सुद्धा भाषेविषयी असे समाजामध्ये अवस्था निर्माण झालेली होती, परंतु त्या काळामध्ये भाषेविषयीची अस्मिता जपणारी माणसं उभी राहिली आणि त्यांनी भाषेला संवर्धित केलं, म्हणून आज भाषा आजपर्यंत टिकून राहिलेली आहे. एक लक्षात घ्या की भाषा संपुष्टात आली, भाषा संपली तर संस्कृती संपणार आहे आणि संस्कृती संपली तर माणूस संपणार आहे, माणूस संपला तर समाज संपणार आहे. या गोष्टी इतक्या परस्परावलंबी आहेत. म्हणून आपण आज जर वर्तमान काळाचा विचार केला तर एक लक्षात घ्या की जागतिकीकरणानं आमच्या राहणीमानात, वागण्यात, बोलण्यात, प्रवृत्तीत, वृत्तीमध्ये प्रचंड स्वरूपात बदल घडवून आणलेला आहे. म्हणजे आज माणूस माणसात राहिलेला नाही, आज माणसातली माणुसकी सापडत नाही. आणि पुन्हा एकदा माणसाला जर माणूसपणाच्या रस्त्यावर आणायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला भाषेच्या संवर्धनाला खांद्यावरती घ्यावं लागेल, भाषेचं संगोपन करावं लागेल, भाषेतील विचारांना प्रवाही ठेवावं लागेल, संस्कृतीला जतन करावं लागेल, तर आपली भाषा प्रवाही राहील, आपली भाषा पुढे जाईल. म्हणूनच मागील पिढीतील ज्ञान, मागील पिढीतील कौशल्य, मागील पिढीचे अनुभव यांचे पाथेय पुढच्या पिढीला देण्यासाठी ज्ञान गरजेचं आहे आणि त्या ज्ञानाला संवर्धित करण्यासाठी भाषा गरजेची आहे. ही विचारधारा जर आपण लक्षात ठेवली तर खऱ्या अर्थानं भाषेला आपण संवर्धित केलं असं आपल्याला म्हणता येतं. शब्दांचा मृत्यू होणं म्हणजे वस्तूचा नाश होणं. आज आपण आपल्या घरापासून जर सुरुवात केली तर आज घरामध्ये अनेक स्वरूपाचा बदल घडून आला. म्हणजे पूर्वीच्या ज्या वस्तू होत्या त्या घरामधून नामशेष झाल्या, वस्तू नामशेष झाल्या, शब्द नामशेष झाले, शब्द नामशेष झाले, भाषा मरणप्राय होत चालली. ही साधी संकल्पना आहे, सरळ संकल्पना आहे, पण हीच आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं शब्दांचा मृत्यू, वस्तूंचा नाश,
आणि त्यातून संस्कृतीचा विनाश असं एक सूत्र आज आपण स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आज समाजामध्ये भाषा नष्टप्राय होत चाललेली आहे. युनेस्कोच्या एका पथकाने जेव्हा जगातील भाषेच्या संदर्भाने एक सर्वेक्षण केला तेव्हा त्यांच्या दृष्टीनं त्या सर्वेक्षणामध्ये त्यांना एक गोष्ट दिसून आली की जगामधील जवळपास 3200 बोली नामशेष होत चाललेल्या आहेत. आता बोलीचा भाषेचा माणसाचा संबंध काय आहे तर हे एक चक्र आहे. आज आपण बोली भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर अप्रतिष्ठेचं लक्षण आहे असं समाजामध्ये समजलं जातं. पण या ठिकाणी विषयाच्या संदर्भानं म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुमच्याच महाविद्यालयाचे न्याक विभागाचे कोऑर्डिनेटर असणारे डॉक्टर सचिन लोंढे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, परंतु ते आजही मराठी बोलत असताना त्यांच्या म्हणून असणाऱ्या ग्रामीण बोली भाषेत अस्खलपणे बोलतात. ती खरं मराठी भाषा संवर्धन आहे असं मला वाटतं. योग आला म्हणून तुम्हाला हे फक्त सांगितलं मी. आजही मला त्यांच्याकडे बघून या गोष्टीचं खरं कौतुक वाटतं की आम्ही थोडं जरा आता पुण्यात शिकलो म्हणून आम्ही थोडं आमच्या बोली भाषेला लांब ठेवलं, परंतु ते खरं चुकीचं आहे. आपली जी बोली आहे ती आपण जतन केली पाहिजे, आपण संवर्धित केली पाहिजे, तर आपली भाषा पुढे प्रवाही राहू शकते, टिकू शकते. तर या युनेस्कोच्या एका टीमने केलेल्या सर्वेमध्ये 3200 बोली नामशेष होत चालल्याचा एक सर्वे झालेला आहे. या बोलीमधून आज ग्रंथ निर्माण होत नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं भाषा समाजापासून अलिप्त होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं भाषा संपुष्टात येत चाललेली आहे. बोली जेवढ्या आपण संवर्धित करू, बोली जेवढ्या आपण सांभाळू, बोलीचं जेवढं आपण जतन करू तेवढी भाषा विकसित होणार आहे, विस्तारित होणार आहे. खरं तर आज भाषेच्या संदर्भानं हा एक गैरसमज समाजामध्ये निर्माण झालेला आहे की भाषा ही शुद्ध असते आणि अशुद्ध असते. जो बोली भाषेतून बोलतो तो अशुद्ध आहे असं समजलं जातं, परंतु हा निव्वळ गैरसमज आहे. शुद्ध आणि अशुद्ध असं काहीही नसतं. भाषा ही भाषा आहे, फक्त बोलणाऱ्याच्या शैलीवरती ती अवलंबून असते. हे मात्र आम्हाला अजूनही कळायला तयार नाही. आदिम समजल्या जाणाऱ्या एका बोलीचा या सर्वेमध्ये दुसरा एक निष्कर्ष त्यांनी असा मांडलेला आहे की आदिम समजल्या जाणाऱ्या समाजामधील बोलीचा फक्त 8च लोक सध्याच्या काळामध्ये वापर करत आहेत. इतकी ती भाषा दुरापस्त होऊन बसलेली आहे. त्यानंतर असं जर भाषेची अवस्था समाजामध्ये होत गेली तर समाजाचा आणि भाषेचा खऱ्या अर्थानं समन्वय निर्माण होणं कठीण होऊन बसेल. म्हणून मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो की भाषेला जर आपण आत्मसात करायचं असेल, भाषेचं संवर्धन करायचं असेल तर आपल्या स्वतःपासून आपण सुरुवात करूया. आज जी इंग्रजी भाषेच्या शाळेची इंग्रजी शाळेच्या शिक्षणाची एक ओढ समाजामध्ये निर्माण झालेली आहे, त्याचाही आपण कुठंतरी व्यावहारिक पातळीवरती जाऊन विचार केला पाहिजे. कोणत्या अर्थाने म्हणतो आहे मी की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जेव्हा आपण आपली मुलं घालतो तेव्हा त्यांना तशा प्रकारचं वातावरण मिळतं आहे का, घरामध्ये तशा पद्धतीचं भाषिक आदान प्रदान होते आहे का, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. म्हणून प्राथमिक स्तरावरच्या मुलांचा जर आपण सूक्ष्म पद्धतीने विचार केला तर आपल्याला ही गोष्ट सहज लक्षात येईल की मुलं शाळेमध्ये जे शिकतात ते घरामध्ये अजिबात असत नाही किंवा समाजामध्ये त्यांना ते कुठं पाहायला मिळत नाही. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आजच्या मुलांचं धड मराठीही व्यवस्थित नाही, धड इंग्रजी व्यवस्थित नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संभ्रमाच्या अवस्थेत ही मुलं सापडलेली आहेत. यातून त्यांना कुठंतरी मुक्त केलं पाहिजे. आणि यालाच जोडून एक महत्वाचं विधान या ठिकाणी मी असं करणार आहे की इंग्रजी भाषेच्या आहारी जाऊन किंवा इंग्रजी भाषेची ओढ निर्माण अतिप्रमाणात मुलांच्या वरती आपण लादत आहोत, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं संस्कारापासून ही मुलं दूर दूर जाऊ लागलेली आहेत. वाचन नावाची गोष्ट खरं तर आजच्या काळामध्ये इतकी दुरापस्त झालेली आहे की वाचन संस्कृती आता मरण पावते की काय अशी अवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्यासाठी वाचनाचे संस्कार मुलांवरती होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना आपण पूर्वीच्या आपल्या जर आजी आजोबांच्या काळाचा आपण थोडा विचार केला तर आपल्या लहानपणी आपल्याला तशा पद्धतीच्या गोष्टींची पुस्तकं वाचायला दिली जायची की ज्याच्यामधून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल, आपल्यावरती विशिष्ट प्रकारचे संस्कार होतील, अशा पद्धतीचं व्यवहार घरामध्ये चालायचा. परंतु आज जर आपण
समाजामध्ये विचार केला तर तशा पद्धतीचा व्यवहार समाजामध्ये होताना दिसत नाही. खरं तर आज आपण मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या इतकं त्या जाळ्यामध्ये इतकं गुंतवून ठेवलेलं आहे की मुलं वाचनापासून दूर दूर जाऊ लागलेली आहेत. वाचन संस्कृती आज समाजामधून नष्ट होत चाललेली आहे. ती कुठंतरी संवर्धित झाली पाहिजे, म्हणजे मग भाषेचं संवर्धन होईल असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण महात्मा फुलेंनी सांगितलं की पुस्तकं वाचणारी मस्तकं घडत असतात आणि घडलेली मस्तकं कुणापुढेही नतमस्तक होत नसतात. आणि म्हणून वाचनाला संवर्धित करणं म्हणजेच भाषेला संवर्धित करणं. आपण जर घरांमध्ये मुलांवरती वाचनाचे संस्कार घडवीत गेलो तर ते भाषेशी जवळीक साधत जातील, भाषेशी एकरूप होत जातील आणि पर्यायाने ते काय करतील की मराठी भाषेचा वापर अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करतील. खरं तर घरामधूनच जर ह्या गोष्टीची सुरुवात झाली, वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण केली तर ते भाषेशी अधिक जोडले जातील, भाषेच्या जवळ जातील आणि मग आपल्याला ही भाषा संवर्धन वगैरे करण्याची गरज निर्माण होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. वाचनाची आवड जर निर्माण केली तर आज जी संस्कृतीच्या संदर्भानं विधानं समाजामध्ये केली जात आहेत ती आता हळूहळू कालांतरानं बंद होतील. त्यासाठी वाचन वाढणं, वाचनाची आवड निर्माण करणं ही काळाची गरज आहे. पुस्तकांची आज वर्तमान परिस्थितीमध्ये काय अवस्था झालेली आहे की पुस्तकं भरमसाठ स्वरूपात निघू लागलेली आहेत. आज जर आपण आपल्या ग्रंथालयाचा विचार केला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की ग्रंथालयामध्ये जाणारी मुलं किती आहेत, ग्रंथालयातली पुस्तकं वाचणारी मुलं किती आहेत आणि ग्रंथालयामध्ये पुस्तकांची अवस्था काय झालेली आहे. खरं तर आपण प्राध्यापक मंडळी सतत ग्रंथालयात जात असतो तेव्हा अनेक नवी नवी पुस्तकं ग्रंथालयात आलेली असतात. पुस्तकाची पानं एकमेकाला चिकटून तशीच राहतात, वर्षानुवर्षे त्याच्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही. अशी अवस्था जेव्हा निर्माण होईल, वाचनच जर समाजातून माणसातून अलिप्त झालं तर मग भाषेचं संवर्धन कसं काय आपण करू शकतो. भाषेचं जतन आणि संवर्धन करायचं असेल तर वाचनाची आवड निर्माण होणं गरजेचं आहे, वाचन अधिकाधिक विकसित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पुस्तकांचं सानिध्य निर्माण होणं गरजेचं आहे. खरं तर आजकाल आपण बघतो आहोत की बुके नको बुक देऊ अशी एक संकल्पना आपण रूढ केलेली आहे किंवा अनेक विवाहाच्या प्रसंगी आज पुस्तकं भेट म्हणून दिली जात आहेत. तर हे वाचन संस्कृती वाढविण्यासाठीचे वेगवेगळे उपाय आज समाजामध्ये लोक वापरू लागलेले आहेत आणि हेच खरं भाषा संवर्धनाचं काम आहे असं या ठिकाणी मला वाटतं. आम्ही सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जर विद्यार्थी यशस्वी झाले तर त्यांना प्रमाणपत्र किंवा एखादा मोमेंटो देण्यापेक्षा, सन्मान चिन्ह देण्यापेक्षा आम्ही त्यांना आता पुस्तकं भेट म्हणून देऊ लागलेलो आहोत. तर ही चळवळ अधिक गतिमान होणं, अधिक वाढणं गरजेचं आहे. पुस्तकाच्या संदर्भानं आणि भाषेच्या अनुषंगानं विषय निघाला म्हणून मी एक छोटीशी कविता पुस्तकाच्या संदर्भाची तुमच्या समोर ठेवतो व्याख्यानाचाच एक भाग म्हणून की आजच्या काळात पुस्तकाची काय अवस्था झालेली आहे. जर पुस्तक बोलू लागलं बघा की भाषा माणसाला इतकी भावनिक करते, इतकी संवेदनशील बनवते की निर्जीव असलेल्या वस्तूमध्ये सुद्धा जीव शोधण्याचं काम माणूस करू लागतो तो भाषेमुळं असं मला वाटतं. पुस्तकाला कधी बोलता येणार नाही हे विज्ञानाच्या दृष्टीनं सत्य आहे, बरोबरही आहे, परंतु भाषेच्या अनुषंगाने जर विचार केला तर पुस्तक सुद्धा कधी कधी आपल्याशी संवाद साधतं आणि तसा साधलेला एक संवाद या निमित्ताने मी तुमच्या समोर ठेवतो. कविता अशी आहे की पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. एक काळ होता आमचा, मान होता आम्हा देवाऱ्याचा. एक काळ होता आमचा, मान होता आम्हा देवाऱ्याचा. राज रोज चालतात इथं आमचे प्रकाशन सोहळे. राज रोज चालतात इथं आमचे प्रकाशन सोहळे. भेट म्हणून दिलं जातंय आम्हाला कित्येकांना. मग सुरू होतो आमचा प्रवास व्हीआयपी गाडीतून व्हीआयपी माडीपर्यंत. मग सुरू होतो आमचा प्रवास व्हीआयपी गाडीतून व्हीआयपी माडीपर्यंत. काचेच्या अलमारीत ठेवलं जातंय आम्हाला शोपीस ठेवल्यासारखे. कधी कधी गाडीच्या सीटवरती पडून असतो वर्षानुवर्ष. कधी कधी गाडीच्या सीटवरती पडून असतो वर्षानुवर्ष. कालांतरानं येतात तिथं आमची भावंड. मग सुरू होतो आमच्या निरर्थक आयुष्याचा निरर्थक प्रवास. मग सुरू होतो आमच्या निरर्थक आयुष्याचा निरर्थक प्रवास. फेकून दिलं जातंय आम्हाला कुठंतरी आडगळीला.
फेकून दिलं जातंय आम्हाला कुठंतरी अडगळीला, धुळीनं गुदमरतो आमचा जीव, वाळव्या कुरतडतात आमच्या एका एका अवयवाला. धुळीनं गुदमरतो आमचा जीव, वाळव्या कुरतडतात आमच्या एका एका अवयवाला. मग सुरू होतो आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लोगल्ली. मग सुरू होते आमची वरात उघड्या गाड्यावरून गावोगाव गल्लोगल्ली. एखादा दुकानदार जास्तीचे पैसे देऊन खरीदतो आम्हाला. एखादा दुकानदार जास्तीचे पैसे देऊन खरीदतो आम्हाला. वेगवेगळं करतो आमच्या एका एका अवयवाला. तारेचा गळफास पुन्हा आमच्या नरड्याला. आम्ही दुकानाच्या शटरवरती शोपीस ठेवल्यासारखे. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. पुस्तक काल मला म्हणाले बहुतेक आमचे दिवस संपले. तर ही पुस्तकाची व्यथा समाजामध्ये निर्माण झाली. माणसं पुस्तकापासून अलिप्त झाली आणि त्याच्यामुळं माणसं भाषेपासून अलिप्त झाली, असं एक विधान आपल्याला या संदर्भानं करता येतं. मग हे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काय केलं पाहिजे? भाषेच्या संवर्धनाची जी काळानं आज आपल्या पुढं समस्या उभी केली आहे, त्यावरती पर्याय म्हणून आपण काय केलं पाहिजे याचाही विचार या निमित्तानं मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. साध्या साध्या गोष्टी जर आपण मनावरती घेतल्या तर आपण भाषेचं संवर्धन करू शकतो. आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण प्रत्येक जण स्वाक्षरी करतो. ती स्वाक्षरी करत असताना मराठी भाषेमधून स्वाक्षरी करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मग मराठी भाषेतून स्वाक्षरी करणं म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन करणं, असं कशावरून असं जर म्हटलं तर स्वाक्षरी करण्यासाठी अनेक मराठी भाषेतील शब्द आपल्याला जसेच्या तसे वापरावे लागतात. हे शब्द जेव्हा आपण जसेच्या तसे वापरू लागतो तेव्हा आपण भाषेच्या शोधात फिरू लागतो आणि भाषेच्या शोधात फिरत असताना आपण आपल्या शब्दाच्या प्रेमात पडत जातो आणि जेव्हा आपण शब्दाच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण भाषेच्या संवर्धनाशी कुठेतरी जोडले जातो, असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. आज बघा काळानं आपल्या पुढे अनेक गोष्टी निर्माण केल्या. आज सकाळी उठल्याबरोबर आपण एकमेकांना गुड मॉर्निंग करतो. मग त्या गुड मॉर्निंग करण्यामध्ये गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा शुभप्रभात किंवा शुभ सकाळ जर असं म्हणायला शिकलो किंवा असं म्हणायला लागलो तर नक्कीच भाषेचं संवर्धन होईल, असे एक माझं वैयक्तिक मत या ठिकाणी आहे. आज घराघरामध्ये काय झालं, मम्मी आणि डॅडी खूप निर्माण झाले. म्हणजे मुलं जर आई बाबा म्हणत असतील तर काही आई वडील हौसेनं सांगतात की मला आई म्हणत जाऊ नको, मला मम्मी म्हणत जा किंवा वडिलांना डॅडी म्हणत जा. एक लक्षात घ्या की बहिणाबाई चौधरींनी सुद्धा या नातेसंबंधावर आधारित असणारी एक कविता केली की माय म्हणताना काय होतं, बाप म्हणताना काय होतं, ही जवळीकता भाषेनं आमच्यामध्ये निर्माण केलेली आहे. डॅडी आणि मम्मी म्हणत असताना काय अवस्था होते आणि त्याच्यामधून तेवढी आपुलकी, तेवढे आपलेपण, तेवढा जिव्हाळा अजिबात निर्माण होत नाही. अशीही बहिणाबाई चौधरींची एक कविता आहे. तर मम्मी डॅडी म्हणण्यापेक्षा आई आणि वडील जर आई आणि बाबा जर आपण म्हणून घ्यायला लागलो तर भाषेचं संवर्धन होईल, असंही या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं. आज आपल्या पुढं काळानं मोबाईल सारखी एक वस्तू निर्माण केली, त्यामुळं आपल्याला एकमेकांशी संवाद साधणं सोपं झालं. परंतु हा संवाद साधत असताना सुद्धा खरं तर इथं आपल्याला बऱ्याच वेळा मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करता येऊ शकतं. हॅलो म्हणण्याच्या ऐवजी आपण नमस्कारानं जर एकमेकांना सुरुवात केली तर आपण मराठी भाषेचं संवर्धन करू शकतो. आता या वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत, परंतु या आपणच अवघड करून घेतलेल्या आहेत. म्हणजे कसं की आपण सवय पाडून घेतली आपल्याला, त्यामुळं आपल्याला ती आपल्या सवयीचा एक तो भाग झालेला आहे. मग याचा स्वीकार आपण करू नये का? तर लवचिक धोरण मराठी भाषेनं पूर्वीपासूनच स्वीकारलेलं आहे. जसं की मगाशी कांबळे सर म्हणाले की अनेक आक्रमण मराठी भाषेवरती त्या काळात झालेली आहे, परंतु त्या आक्रमणापासून सुद्धा मराठी भाषा सावरत सावरत आज वर्तमानामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करून उभी आहेच की नाही असं कुठे. किंवा मराठी भाषेनं हिंदी मधले, उर्दू मधले, इंग्रजी मधले हे अनेक शब्द मराठी भाषेनं स्वीकारलेले आहेतच, परंतु मराठी भाषेत असणारे काही शब्द आपण विनाकारण त्याचा लोप करत आहोत आणि त्यामुळं मराठी भाषा संवर्धनाची गरज निर्माण होते आहे असं मला वाटतं. आज सणांना किंवा उत्सवाला किंवा वेगवेगळ्या प्रसंगांना आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. या शुभेच्छा देत असताना त्या शुभेच्छा सुद्धा आपण मराठीमधून देण्याचा जर प्रयत्न केला, सहज जर तुम्ही आता तुमचा मोबाईल चाळला
तर कालच्या त्या मकर संक्रांतीच्या संदर्भाने आलेल्या अनेक शुभेच्छा आपल्याला इंग्रजीमध्ये पाहायला मिळतील. तर त्या शुभेच्छा जर आपण मराठीच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली तर मराठी भाषेचं संवर्धन आपण करू शकतो असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. त्याचबरोबर आज मुलांना पुस्तकं वाचायला देत असताना आपण बराच वेळा मी हे विधान नेहमी मुलांना करत असतो की कधीतरी पुस्तकाच्या दुकानात जर तुम्ही गेलात तर रिकाम्या हाताने परत कधीच येऊ नका. 5 रुपये 10 रुपयाचं का होईना परंतु एक पुस्तक सोबत घेऊन या आणि ती सवय स्वतःला लावून घ्या. मग आपण पुस्तकाच्या सानिध्यात जाऊ, मग आपण भाषेशी जवळीकता साधू, मग आपण भाषेशी मैत्री करू. आणि आपले एक सवय आहे माणसाची की एखाद्या गोष्टीच्या प्रेमात जर आपण पडलो तर लवकर त्या गोष्टीपासून आपण अलिप्त होत नाहीत. पण आजकाल मुलं मुली किंवा खरं तर हे खूप गांभीर्याने मी बोलतो आहे की बरेच शिक्षक सुद्धा पुस्तकापासून अलिप्त झालेले आहेत. पुस्तकांशी सानिध्य निर्माण करणं ही काळाची गरज आहे. ती आपण जर केली तर भाषेचं संवर्धन आपण करू शकतो. आपण दारावरती पाट्या लावणं, आता शासनानं तसा आदेशच दिलेला आहे खरं तर की सगळीकडे मराठीमधून पाट्या लागल्या पाहिजेत. आता पाट्या लावण्यातून मराठी भाषेचं संवर्धन होऊ शकतं का तर नक्कीच होतं. कारण पाट्या वाचणारे लोक अनेक आहेत. ते वाचन जर मराठीमधून होऊ लागलं तर आपण मराठी भाषेच्या अधिक जवळ जाऊ शकतो असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. किंवा नावाची आद्याक्षर लिहिण्याची एक प्रथा परंपरा आपल्याकडे आहे. मग ही नावाची आद्याक्षर लिहित असताना सुद्धा आपण मराठीमधून किती जण लिहितो याचाही विचार होणं गरजेचं आहे. आता खरं तर या संदर्भाने विषय निघाला म्हणून मी आवर्जून सांगतो की आपण जे आज एक कार्यक्रम पत्रिका बनवली त्यामध्ये सुद्धा आपण प्राचार्य साहेबांचं नाव लिहित असताना R. पाटील असं लिहिलेलं आहे. तर आपण थोडं या आद्याक्षरांना जर निदान आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यापुरतं तरी आपण निदान जर ते आद्याक्षर मराठीमधून लिहिण्याची सवय जर आपल्याला निर्माण केली तरी मराठी भाषेचं संवर्धन आपण या ठिकाणी करू शकतो असं मला या आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आज अवस्था अशी झाली आपल्या महाराष्ट्राची की जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी अवस्था मराठी भाषेच्या संदर्भानं झालेली आहे. म्हणून मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. खरं तर कुसुमाग्रजांनी खूप छान पद्धतीनं हे विश्लेषण केलेलं आहे की ते काय म्हणतात की परभाषेत ही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. म्हणजे परभाषेत पारंगत तर व्हायचंच आहे, त्याबद्दल काहीही वाद नाही. परंतु आपण आपल्या भाषेला मरणाच्या दारात नेऊन ठेवून जर परक्या भाषेचे पद चेपत असू तर हे मात्र योग्य नाही, हे मात्र संयुक्तिक नाही असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बोलत आहोत. मराठी भाषेच्या संदर्भानं जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न तर करणारच आहोत, करतच आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग आपण वाढवूया. मराठी भाषेच्या संदर्भानं जे जे महत्वाचं वाटलं ते मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. एक शेवटची कविता तुमच्या समोर मी या संदर्भानं ठेवतो आणि थांबतो. कविता मराठीमधील कवी आहेत एक आधुनिक काळाचे, त्यांनी लिहिलेली ही एक सुंदर कविता आहे की ते काय म्हणतात बघा की स्वर्गे अमृताची गोडी चाकून पाहावी थोडी, वाहे फुलांची परडी माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी. किती सुंदर वलय जसे देवाचे आलय, किती सुंदर वलय जसे देवाचे आलय, झुले सह्याद्री मलय माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी. किती सांगावी महती राकट रांगडी ही माती, किती सांगावी महती राकट रांगडी ही माती, खेड्या पाड्यातली नाती माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी. जशी दुधातली साय तशी मऊ माझी माय, जशी दुधातली साय तशी मऊ माझी माय, तिचे वंदितो मी पाय माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी, माझी माय ही मराठी. एवढ्या एका कवितेतूनच खऱ्या अर्थानं मराठी भाषा का संवर्धन करणं गरजेचं आहे याचा अर्थ आपल्या सर्वांना कळू शकतो. आदरणीय डॉक्टर सचिन लोंढे सर, त्याचबरोबर मोहिते मॅडम,
महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमचेही खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी असते आमची मायबोली असं आपण एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे मराठी भाषेला आपल्याच घरात परकेपणा देतो. हे वास्तव आपण या ठिकाणी मांडलं आणि त्याचबरोबर मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतील याचीही जाणीव आपण करून दिलीत. आपण या ठिकाणी अत्यंत अंतर्मुख करणारे शब्द आम्हाला समजावलेत, त्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण सुरू करावे. हॅलो, आवाज येतोय ना? हा, येतो. हा, आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी विभागामार्फत आणि ऐक्यूसी विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे. या मराठी भाषेच्या संवर्धन पंधरवड्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये जे प्रमुख व्यक्ती होते ते डॉक्टर अरविंद हंगरगेकर, ग्रामीण कवी व सहाय्यक प्राध्यापक, राप महाविद्यालय उस्मानाबाद. त्यांचा विषय होता मराठी भाषा संवर्धन ही काय काळाची गरज. आज या कार्यक्रमासाठी महाविद्यालयामधील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश कांबळे सर, आयक्यूसीचे कोऑर्डिनेटर डॉक्टर लोंढे सर, मराठी विभागामधील प्राध्यापिका डॉक्टर सारिका मोती मॅडम आणि सर्व महाविद्यालयामधील प्राध्यापकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयामधील सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपंट झाले, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. की मराठी भाषा संवर्धन ही एक काळाची गरज आहे. कारण आपण पाहतो की समाजाच्या विकासासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषा या संस्कृतीला जसं तुम्ही प्रोत्साहन देसाल तसं त्या ठिकाणी मराठी भाषेचा विकास होत जातो. वास्तविक पाहता आपण पाहतो की मराठी भाषेचा वापर किती होत चाललेला आहे, की जेणेकरून आता सरांनी सांगितलं की मराठी भाषा ही अतिशय अशी अडगळीला पडलेली भाषा आपल्याला असे वाटते, त्याचा वापर म्हणावा तेवढा होत नाही. परंतु या ठिकाणी आजच्या काळामध्ये मराठी भाषेचं संवर्धन करणे ही अतिशय काळाची गरज होऊन बसलेली आहे. कारण पूर्वी मराठी भाषेला एक अस्मिता होती, अस्मितेला जगणारे त्यापूर्वी लोक होते आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला हे संवर्धन करण्याची गरज भासू लागली. कारण आपल्या भारतावरती असलेलं परक्यांचं जे राज्य होतं त्या परक्यांच्या राज्यामुळे अजून देखील आपण आज व्यवहारामध्ये आज मराठी भाषेच्या ऐवजी काही शब्द वापरतो. त्यामध्ये उदाहरण जर पाहिलं आपण तर पेन. आता पेन हा शब्द इंग्लिश आहे, टेबल हा शब्द इंग्लिश आहे, रेल्वे हा शब्द इंग्लिश आहे. आपण या ठिकाणी पेनच्या ऐवजी लेखनी हा शब्द कधी वापरत नाही, टेबलच्या ऐवजी आपण चारपाई हा शब्द कधी वापरत नाही, रेल्वेच्या आधी कधी आपण आगगाडी हा शब्द कधी वापरत नाही. ते वास्तविक पाहता की मराठी भाषेपासून आपण दूर चाललेलो आहोत आणि आज या मराठी भाषेला प्रोत्साहन देणे, मराठी भाषेचा वापर करणे ही एक काळाची गरज आहे. कारण मराठी भाषा एक लोकभाषा आहे, ही लोकभाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असा आग्रह देखील पूर्वीच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण या ठिकाणी धरलेला होता. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एक अस्मिता जपण्यासाठी असणारी जी लोक होती, तज्ज्ञ लोक होती, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मराठी भाषा पूर्वीच्या काळामध्ये जपली गेली. परंतु आजच्या काळामध्ये आपण जे आपल्यावर जे असणारे जे इतर जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळे या ठिकाणी आपण अनेक शब्द आपण हिंदी भाषा वापरतो किंवा आता जागतिक लेवलला ठीक आहे
इंग्लिश आहे, हिंदी आहे, पण किमान आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये तर किमान सर्वत्र या ठिकाणी मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. मराठी भाषा जागवली पाहिजे, मराठी भाषा वापरली पाहिजे, तरच या ठिकाणी आपल्या समाजाचा विकास होईल. समाज हा त्या ठिकाणी कौशल्य होईल, एक संस्कृती बनेल आणि ती संस्कृती या ठिकाणी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी होईल. आणि म्हणून आज काळाची गरज आहे की मराठी भाषेचं सर्वांनी या ठिकाणी संवर्धन केलं पाहिजे. आपण पाहतो की आज मोठमोठी ग्रंथालय आहेत, प्रत्येक महाविद्यालयामध्ये मोठमोठी ग्रंथालय आहेत. आपण वापरतो की सुसज्ज ग्रंथालय आहेत, सुसज्ज ग्रंथालय असून त्या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी संदर्भ ग्रंथ आहेत, कविता संग्रह आहेत, टेक्स्ट बुक आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, अनेक विषयाचे अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. परंतु ती पुस्तकं वाचण्यासाठी किती विद्यार्थी त्या ग्रंथालयामध्ये जातात? पर डे जर आपण त्याचं रेशो काढलं तर अतिशय अल्प आहे. किंवा की पर डे या ठिकाणी शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी ग्रंथालयामध्ये किती जातात आणि त्या ठिकाणी किती ग्रंथाचं ते वाचन करतात, किती संदर्भ ग्रंथ वाचतात, किती इतर प्रकारची पुस्तकं वाचतात, हे देखील आजच्या काळामध्ये पाहिलं तर ते प्रमाण अतिशय अल्प आहे. हे प्रमाण वाढवलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. आणि म्हणून एकंदरीत पाहिलं आपण तर मराठी भाषेचं संवर्धन करणे अतिशय काळाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी सरांनी आपल्या ओघवत्या व्याख्यानामधून चांगल्या प्रकारचं या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि मराठी भाषेचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. हे डॉक्टर अरविंद हंगरगेकर सरांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी जे ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व गोष्टी आपण सर्वांनी केल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज अशा प्रकारच्या व्याख्यानामधून ही सांगायची वेळ आली. ही सांगायची वेळ येता कामा नये. प्रत्येकाने मराठी भाषा जपली पाहिजे, मराठी भाषेचा संवाद साधला पाहिजे, मराठी भाषेमध्ये या ठिकाणी सर्वांनी त्याचं विकसित केली पाहिजे. आणि तरच या ठिकाणी आपली भाषा सुधरेल, संस्कृती वाढेल, संस्कृती वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपण या ठिकाणी मराठी भाषेला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकू, असं या ठिकाणी आपल्या यावेळी या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आज आपल्या महाविद्यालयामध्ये हे मराठी भाषेचं संवर्धन हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख कांबळे सर, त्यानंतर मोहिते मॅडम आणि ऐकुशी कोऑर्डिनेटर लोंढे सर यांना मी धन्यवाद देतो. आणि सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतला. त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय ऐन वेळेला देखील फोन करून आपल्या महाविद्यालयामध्ये एक प्रमुख व्यक्ती म्हणून या ठिकाणी डॉक्टर अरविंद हंगरगेकर सरांनी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी अतिशय चांगल्या भाषेमध्ये ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि मराठी भाषेचं महत्त्व या ठिकाणी त्यांनी पटवून सांगितलं. हे संवर्धन करण्यासाठी काय काय करावं लागेल, आपल्याला आपण काय केलं पाहिजे, त्याबद्दल यांनी सखोल या ठिकाणी विवेचन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं अध्यक्ष भाषण संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आभार प्रदर्शनाच्या अगोदर 17/1/2022 सोमवारी कोणता कार्यक्रम आहे हे मी सांगतो आणि नंतर आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. त्या दिवशी निबंध स्पर्धा ठेवलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी. विषय असे दिलेले आहेत की मराठी अशी आमची मायबोली, माझा मराठाची बोलू कौतुके आणि मला आवडलेला एक ग्रंथ. यानंतर मी मोहिते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. धन्यवाद सर. तर आज आपण या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो. तर ऐनवेळी या ठिकाणी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून आमचे मित्र आम्हाला दिलेल्या या वेळेबद्दल सर्वप्रथम मी प्रमुख पाहुण्यांचे डॉक्टर अरविंद हंगरगेकर सर यांचं या ठिकाणी जे आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे विद्यार्थ्यांना, त्यांचं या ठिकाणी आभार मानू इच्छिते. आणि नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर आर आर पाटील सर, कार्यक्रमाचं संयोजन किंवा आयोजन करणारे आयक्यूसी कोऑर्डिनेटर डॉक्टर सचिन लोंढे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर PS कांबळे सर आणि तसेच आमच्या कॉलेजमधील इतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सर्वांचं सहकार्य लाभलेले सर्व या ठिकाणी त्यांचे मी आभार मानते. आणि सरांना, हंगरगेकर सरांना या ठिकाणी मी एक सांगू इच्छिते की आज जरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असाल तरी भविष्यात आम्ही तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला भविष्यात नक्की या ठिकाणी निमंत्रित करू असं मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिते. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी इथं संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद सर.